नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की अद्वित आबा आणि घरातील सर्वजण हे देवीची आरती करत असतात. तेव्हा सुकन्या विचार करते, अद्वित सरांच्या रूपामध्ये मला कलाचाच एखादा फोटो तरी मिळू शकेल का? आणि ती सर्वांची नजर चुकून अद्वितच्या रूममध्ये निघून जाते. तेव्हा अद्वितची नजर ही तिच्यावर पडते आणि तो विचार करतो, आबा इथेच आहे, मग मी वर कशाला गेली आहे? आणि त्यानंतर आपण पाहतो सुकन्या ही अद्वितच्या रूममधल्या सर्व वस्तूंचा शोध घेते आणि ती एक एक जुनी पेटी काढते व त्या पेटीमध्ये तिला अद्वित आणि कलाचा फोटो मिळतो. आणि त्याच वेळेस त्या ठिकाणी अद्वित येतो आणि अद्वित हा सुकन्याला ओरडून बोलतो, तुमची हिंमत कशी झाली माझ्या वस्तूला हात लावण्याची? आणि तेव्हा सुकन्या विचारते, हा फोटो कुणाचा आहे? आणि त्याच वेळेस आपण पाहतो अद्वित छातीमध्ये दुखू लागते आणि अद्वित हा तिला बोलतो, तुला काय करायचं आहे? तो फोटो कुणाचा आहे ते? आणि सुकन्या सांगते, त्या दिवशी यांचा अपघात झाला होता तेव्हा मीच यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते. आणि हे ऐकल्यानंतर अद्वितला देखील खूपच मोठा धक्का बसतो. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये कला ही जिवंत आहे की नाही हे सत्य सुकन्या आणि अद्वितला समजणार का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.